Okay, let's go. चलो निघतोय साई. सेटअप झालं आहे माझा, फुल रेडी आहे आता मी. सो एखाद्या बॅक करत व्हिडिओ विनायकला तुमचं खूप खूप स्वागत आहे. कसं बरं आहे ना, बरं असतं पाहिजे कारण की मला आपले ब्लॉग बघायचे. आजचा ब्लॉग स्टार्ट होतो आहे आपल्या मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये. मोटो ब्लॉगिंग सेटअपमध्ये आजचा ब्लॉग स्टार्ट करतो. सकाळच्या वाजले 5. सुप्रभात मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आहे सॅटर्डे, मीन्स विकेंड आहे. सॅटर्डे संडे फर्स्ट टाईम मला सॅटर्डेला सुट्टी भेटली ऑफिसला, तर निघालो. म्हणजे आपला विकेंड कधी असा खाली नसतो जाऊ कधीच. संडे असतो संडे ज्या दिवशी वर्किंग असतो त्या दिवशी वर्किंग होतो, ज्या दिवशी वर्किंग असतो त्या दिवशी काम होतं. म्हणजे राईटचं. सकाळी काल रात्री झोपलो 1 वाजता झोपून 3:30ला उठलं. 3:30ला उठून बॅकअप वगैरे करून काहीच माझी तयारी नव्हती आली. सगळं मी रेडी झालं आता सकाळी. बॅग वगैरे टँक बॅग वगैरेमध्येच सगळं माझं सामान कॅरी केलं आहे मी. टँक बॅग भरली आहे, टँक बॅग लावली आहे. बाकी एक हेल्मेट कॅरी केला आहे मी माझा एक्झॉरचा, जो न्यू घेतला आहे तो. आणि हा एक हेल्मेट आहे माझ्याकडे ज्याच्यावरती मी शूट करतो आहे. त्याला मी माउंट लावलं आहे कारण की माझा जो एक्झॉरचा हेल्मेट आहे त्याला माउंट लावायचं थोडा सीन होतं. आणि एक्झॉरच्या हेल्मेटला माउंट लागू शकतो, पण त्याचा सीन असं आहे ना की त्याला काहीतरी मला आलाकांडी करावी लागेल त्याला. आणि मला त्या हेल्मेटसोबत काय छेडछाडी नाही करायची आता सध्या स्थितीला, तर असं वाटतं आपल्याला. सो आजचा प्रवास आहे शिर्डी साईबाबाच्या दर्शनाला जातो आहे आपण. आणि म्हणजे मी बोललेलो की 2025ची फर्स्ट राईड असेल ती माझी शिर्डीला असेल. ब्लॉगमध्ये नव्हतं बोललो कोणत्या मी, बट मी एक ठरवलेलं की 2025 मी बाबांपासून करीन आणि तेच करतोय मी आता. आपण आहोत गांधी हायवेला. बघा आहे साईधाम आणि साईराम पण दोन्ही एकत्र आपलं. सकाळी खूप थंडी आहे. 5 वाजले. मला अजूनपर्यंत मी एवढ्या लवकर कधी उठलो नव्हतो. 6:30-7 उठायचो. फर्स्ट टाईम मला लवकर उठले भाई. गाडी खेचायचंच पण नाही होता. 50-60 चालवणार आहे मी आता. थोडी तर मला पिकअप करायचं आहे. तो भेटलेला मला माझ्या ऑफिसचा इथे. ऑफिसच्या इथे जाऊन त्याला घेऊया. त्याला
घेतल्यावर मला इंस्टाची स्टोरी वगैरे अपलोड करूया. जॅकेट वगैरे मी घालतो मग तर राईडला सुरुवात करतो. वाटते इको आणि आपले एजेस ना खूप थंडी आहे. मला तर वाटतं जाताना मी ठीक आहे, येताना काहीतरी काम 25 होणार आहे. एवढी थंडी आहे ना. आता विचार आहे की सॅटर्डेमध्ये वन डे रिटर्न यावं, बट नाही हे करायचं शिर्डीला. तर बघूया काय सीन आहे. हो हो सकाळ सकाळ लेझंडची गाडी दिसते आपल्याला. ह्या गाड्या तर सध्या बंद झाल्यात, पण बाकी ह्या गाड्या खूप त्रास दिसतात. इतकेच गाडी आहे ना बाई. इतकेच गाड्या गाडीमध्ये हिला पहिलं नाव येता काय फील करत असेल ना चालवणारा. बघ बाईकचा ना प्रॉब्लेम येतो. क्लच पकडतो ना माझी बाईक बंद पडते. ॲक्च्युअलमध्ये मला सर्व्हिस करायची आहे गाडीची. 500 किलोमीटरवर सर्व्हिसिंग केली होती. 500 नंतर आता 4200 किलोमीटर चालली आहे गाडी. मीन्स ऑलमोस्ट 4300 झालेत. तरी पण गाडी अजून सर्व्हिस नाही केली आहे मी बोललो ह्या मंथमध्ये करीन. आणि मला आज करायची होती सर्व्हिसिंग, बट आता आज प्लॅन झाला शिर्डीचा. आता मी बोललो एक राईड मारून येऊया ह्याच्यावर, आल्यावर सर्व्हिसिंग करा. म्हणजे ऑलमोस्ट माहीत पकडून चालू ना 400-800पर्यंत होऊन जाईल. आपल्या आता शिर्डीला येऊन जाऊन आज 600 किलोमीटर रिटर्न आहे आपण. म्हणजे शिर्डी 200-250 किलोमीटरच आहे, पण त्यापुढे वगैरे आपल्याला त्र्यंबकेश्वर वगैरे करायचं असेल तर 600-700 किलोमीटर होणारच. त्यामुळे मी 700 किलोमीटरचा पूर्ण रेंज पकडून चालतो आहे. आणि त्याच्याप्रमाणेच आपण निघालो आहे. तर बघू आता गाडी साथ दिली पाहिजे आपल्याला. सर्व्हिसिंग नाही आली आहे गाडीची. गाडीची मला असं काय वाटत नाही. सिम्बल वगैरे पण नाही येतं काय. सर्व्हिसिंग करा, ऑइल चेंज करायचे. 3500 किलोमीटर चालवले गाडीची. सो व इथे आहे पुढे माझं ऑफिस आणि आपला मित्र उभा आहे इथे चायवाल्याकडे चाय पियायला. जरा चाय मारूया नंतर निघा. किती वाजले? 5:21. 5:30ला निघायचं आपल्याला. वाजले सकाळचे 9:30. आता आपण आहोत कसारा घाटात. मगाचपासून मी फक्त निघताना स्टार्टला म्हणजे असं इंट्रोडक्शन केलं. त्यानंतर मी माउंट लावलाच नाही हेल्मेटला. शूट एवढी झोप येतली की मला खूप झोप येते. ब्लॉग बनवायला झोप नव्हतं मला. म्हणजे बाईकच चालवायला होत नव्हती. मध्ये ब्लॉग कसं बनवलं. फ्रेश झाला तर वगैरे पियालो मी. कॉफी पियालो सगळं पियालो आहे. फ्रेश झालो आहे. आता बोललं तर कसा आहे ब्लॉग झाला पाहिजे. लेटेस्ट न्यूज बघायला गेलं तर खूप थंडी आहे इथे. खूप म्हणजे खूप एकदम. पुढे जाऊया आपण याच्या. आता खूप थंडी होती. खूप म्हणजे खूप सकाळपासून जेव्हा आपण निघालो ना एवढी थंडी आहे ना बाईक चालवायचं बंद नव्हतं. ठाण्यापर्यंत आलो. ठाण्यापर्यंत येऊन एक विचार केला की यार का आलो मी. बोललो की गप्प खाली झोपलो असतो मस्त आलं असतं. सॅटर्डे संडे 2 दिवस ऑफ होतं. मस्त 2 दिवस झोपलो असतो, आराम केला असता. टेन्शन नव्हतं. उभं झालं राईडला असं वाटतं. पण नाही राईडच्या मजा नाही.
ब्लॉग सुरू करायचा आहे बाबांनी म्हणजे क्लिअर स्टार्ट करायचं मी साईबाबांपासून सुरुवात केली बाबांकडे जायचं बाबांपासून आपली राईड चालू झाली पाहिजे तसं होतं आपलं बाबांपासून राईड चालू होणार मी विसरलो मी 90वर होतो कॅमेरा आहेत सॉरी कॅमेरा बघून नाही मला माहिती बाबा फाईन लागतं आपल्यालाच कसा घुसवतो या बाई त्याला शिव्या खाणार घुसला इधर घुसला सीधा बोलेगा भी नहीं ना आपको साईराम बाबा वाईबच खूप वेगळी असते बाबांची पालखी चालली आहे बाबांच्या वाजवत डीजे वगैरे हे ते आणि आपली मित्रमंडळी सगळी सोबत खूप वेगळी प्राईव्हेट असते मजा येते खूप सो काय वाजलं दुपारचे 3 जेवण वगैरे सगळं झालं आहे जेवलो आलो इथे जेवलो वगैरे आणि बाबांचं दर्शन नाही गेलं जायचं आहे कारण की आता जरा फ्रेश वगैरे होतो मी बोललो आंघोळ वगैरे करूनच जाईल बाबांच्या दर्शनाला तर सीधी साईनगरी आहे आणि इथे मी आलो आहे बघा हॉटेल साई सागर इथे बघा इथे खूप कमी रेट्समध्ये रूम अवेलेबल आहेत 2 बेड 500 3 बेड 600 म्हणजे हे सगळं आहे तुम्ही कधी आलात शिर्डीला आणि स्टेचा प्लॅन असेल तर मग इथे हॉटेल साई सागरला व्हिजिट द्या खूप बेस्ट आहे तुम्हाला त्यांचा नंबर पण देतो वाटल्यास कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी त्यांचा नंबर देईल त्यांना कॉल करा आणि सीझनच्या वेळ आला असतं मग त्यांना कॉल करून रूम बुकिंग करा मी तुम्हाला रूम दाखवतो वरती हा 2nd फ्लोअर आहे हा डबल बेडचा हे आहे डबल बेड 2 दिवसासाठी AC फॅन वगैरे एवढा रूम ठीक आहे बाथरूम वगैरे सगळं इथेच आहे खूप भारी वाटलं 500 रुपये कॉस्ट आहेत उद्या 12 वाजता चेकआउट करायचं अजून काय पाहिजे बस ना साईमय संध्याकाळ मित्रांनो आपण आता आहोत बाबांच्या परिसरात
कसं आहे जेवण? प्रसाद. सो मित्रांनो, सकाळचे वाजलेत 8. मी उठलो आत्ता, कारण की खूप झोप येत होती खूप. आणि रात्री 9:30लाच झोपलेलो. दर्शन वगैरे करून आलो, झोपलो 9:30ला. 5:30ला जाग आली, उठलो. पुढे जायचा विचार केला, पण उठा होत नव्हतं, कारण की माझी तब्येत थोडी डाऊन चालली आहे. तब्येत डाऊन झाली त्यामुळे मी उठलो नव्हतो. तसं आता उठलो आहे. 8:30 झाले. मित्राला बोललो हे आपली रूम. मित्राला बोललो जाऊन साबण वगैरे सगळं घेऊन येतो. गेलं साबण वगैरे आणायला. तर आम्ही आंघोळ वगैरे करू, फ्रेश होऊ आणि परत बाबांच्या दर्शनाला जाऊ. फोटो वगैरे काढून झाल्यानंतर मग खायप्याचं सीन. नंतर मग बॅक टू मुंबई. आपण भेटूया आता बाबांच्या दरबारातच आतमध्ये. झालं दर्शन वगैरे. सेकंड टाईम आमचं परत बाबांच्या साईडला दुसरं असेल पाठी. मी अँड माय फ्रेंड नाश्ता वगैरे सगळं केलं. कॅमेरामध्ये काय दाखवलं नाही. आता निघायचं आहे. आता रूमवर जातो. रूमवरून निघायचं आपल्याला सरळ मुंबई, बॅक टू मुंबई. तो पण ब्लॉग होईल. करू मी ना विचार करतो काय की चार्जचा खूप प्रॉब्लेम आहे माझ्या फोनमध्ये. चार्ज 2-3 तासात रेग्युलर म्हणजे असं नॉनस्टॉप यूज केला की चार्ज संपतं आहे. काय करू बघूया आता. कडक दिसतोय ना. आणि हा साईनगरीतला व्ह्यू. आणि ही आपली NS प्रसाद घेतला आहे. अजून काय रस्ता दिसेल ते घ्यायचा विचार करतो. जे चांगलं वाटेल ते उचलायचं. तर आता भेटूया आपण आता. सो आल्या आता रूममध्ये. ही बघा आपली रूम. सगळा पसारा सामान आहे. हे बघा इथे प्रसाद घेतला आहे. हे आणि पेरू घेतलेत. सो हे बघा हे पाण्याचं वगैरे पण तुम्हाला इथे अवेलेबल होईल. इंग्लिश टॉयलेट आहे. टेन्शन नाही कसला. AC रूम आहे. अजून काय पाहिजे तुम्हाला? आलात की इथेच या. खूप भारी आहे. मला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. कालपासून मी सुट्टीच नव्हतो कारण की खूप झोप आलेली. आता आय एम रेडी. कारण की आता झोप सगळं उडालं. आता मजा आहे गाडी चालवायला पण. कारण की काल माझे म्हणत नव्हतं गाडी चालवायचं. तरी पण कसं आलं आहे मला समजत नाही. पण आज मजा जरा बाईक चालवायला. मला खूप झोपलो कारण की काल 9:30ला झोपलो आहे. त्याच 8 वाजता उठलो आहे. बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. खतरनाक. आणि इथे गोठा आय थिंक. हा गोठा मीन्स गाय वगैरे सगळे आहे तिथे. खूप भारी दिसतंय. व्ह्यू भारी आहे. आणि ते जास्त मी असं मोठं ब्लॉगच दाखवणार आहे. मोठं ब्लॉगच करणार आहे. हे असे ब्लॉग जास्त म्हणजे करणं बंद करणार. जास्त ब्लॉग्स नाही बनवणार. असे मोठं ब्लॉगिंगचाच सेटअप ठेवायचं आपल्याला. तर सो वाजले 11:30. आंघोळ वगैरे जी गेली प्लेस आहे मी आता. वाजले 11:30. जरा पॅकअप वगैरे करतो. मग जातो प्रसादलयामध्ये जेवतो. कारण की इथे मी काल आलो जेवायला बसलो हॉटेलमध्ये. भाई बिर्याणी की फोडणीचा भात. बिर्याणी होती की फोडणीचा भात होता काल. 550 रुपये वेस्ट गेलेत. काहीच नाही. वरतीच नाही. हॉटेलमध्ये बसत नका. शिडीला आलात की जेवायचं तुम्हाला. आपला प्रसाद आहे. प्रसादालयामध्ये जा जेवा. कारण की नाही मजा नाही. पनीरची भाजी ती एवढी क्वांटिटी खूप दिली पण फक्त पाणी होतं त्यात. नव्हती मजा. म्हणून मी ते जेवलोच नाही. फक्त आज सकाळी आता नाश्ता केला. डोसा आणि पावभाजी खाल्ली. तिकडे तेच खाल्लं. आणि काल रात्री पण मी प्रसादलयामध्ये गेलेलो. आत्ता पण मी जाणार आहे प्रसादलयामध्ये जेवायला. आणि आता मग मुंबईला आता मध्ये हॉटेल्स खूप आहेत. तर इकडे बघू जेवायचं काय सीन आहे. पण आता शिर्डीला नाही जेवणार मी काहीच. भेटूया आता आपण ऑन द वेज मोठं ब्लॉगिंग सेटअपमध्येच भेटूया. प्रसादलयामध्ये निघताना डायरेक्ट. सो झाला लंच ब्रेक. झालं जेवण. फुल रेडी झालं आहे. हे हॉटेल होतं. जेवले. खूप बेस्ट जेवण होतं. नॉनव्हेज खायचं असेल तर इथे थांबा यार. पैसे वरती आहे.
असे पैसे वाटणार नाही की बाई गेले त्याचे. अरे यार गेले तर गेली. खूप भारी जेवण पण. चला बॅक टू पवेलियन मीन्स मुंबईला जायचा परतीचा प्रवास सुरू. सो गाईज माझे दुपारचे 4 वाजलेत. व्हिडिओ खूप बनवला होता म्हणजे आज चार्जिंगचा सीन आहे. चार्जिंगच नसते फोनला. चार्जिंग बॅटरी लो होते. आयफोन आहे ना तोच सीन असतो सगळ्यांचा. फोन नवीन घ्या तर जुना घ्या बाई. आयफोनचा तोच प्रॉब्लेम आहे. नाही तर असतात घ्या. काय वाईट आहे. खूप भारी क्लायमेट खूप भारी झालं आहे. कुत्रवान होती कुत्री होतं महाराजा. मग मी खूप हॉटेल बघत आलो आहे. नाही ह्या हॉटेलमध्ये बसीच जेवायला. त्या हॉटेलमध्ये बसीच जेवायला नाही बस तिथेच बसलो. सगळी सर्दी निघून गेली. साईबाजीची मुलं ओव्हरटेकिंग एवढे मोठ्या गाड्या ओव्हरटेकिंग चालू आहे बाई. साईराम साईराम. पर्यंत 9:30 झाले. 9:30 वाजता आलं काहीच सूट नाही गेलं. खूप झोप येत होती डोळ्यावर. त्या झोपेत मी काल मुंबई तो शिर्डीचा प्रवास केला. म्हणजे झोपेतच गाडी चालवली आज बोलायला गेले तर. कारण की मी कसाला आय डोंट नो. कारण की मला एवढी झोप येत होती. हेल्मेटची काच लावली की माझे डोळे बंद होतात. हेल्मेटची काच ओपन ठेवून मी बाईक नाही चालवू शकत. तिथे रोड खूप खराब आहे. खूप जातो त्यामुळे मी सेफ हेल्मेटची काच लावून गाडी चालतो. त्यामुळे गाडीने एवढंच काहीच नाही दिला नाही. कारण की त्या बाईकची सर्व्हिसिंग 3322 म्हणजे 333 किलोमीटर गाडी चालते. आता बसता आता बाईक जातो आहे रिटर्न मुंबईला. हे माझ्या बाईकवर फ्युलअप करून यायचं आहे मला. फ्युलअप पेट्रोल पण बघतो मी. एक गाडी गेल्यावर फ्युलअप करून घेईन. पेट्रोल येऊन दिसला माझ्याजवळ. खतरनाक. बोलतात ना जिथे जायचं जिथे जायचं त्याची एक्साइटमेंट असते. पण ह्यावेळेस शिर्डी होता. डेस्टिनेशन आपलं शिर्डी होतं म्हणून मला एक्साइटमेंट होती. बाकी बोलतात ना सफर का मजा नाही. विसरतोय मला समजत नाही काय बोलत. ते आपण आपल्या मराठी भाषेत बोलला. म्हणजे तिथे जातो तिथे डेस्टिनेशनची मजा नाही. पण तिकडे जाताना जो प्रवास असतो सफर का मजा मतलब मंजिल का मजा तो वैसाही. जो प्रवास करतो त्याची मजा घ्या. ते प्रवास करत मजा घेत प्रवास करा. काल मी गाडी घेतली म्हणजे आज नाही गेलेला. आज बोला आरामात जायचं. काय जायचं काही काल मला लवकर जायचं तर झोप आली. मला सगळ्यात पहिला दिसतं की बाई मी जाऊन झोपणार हेच होतं. टेम्पल आहे म्हटलं तरी मागे पण विचारलं भोजन जागा खायचं तरी टेम्पल होतं महादेवाचं. पण आता नॉनव्हेज खाल्ले तर जाऊ शकत. भारी वाटते एवढा डोंगरात. मला ना खूप सर्दी झाली आहे. कारण खूप थंडी होती शिर्डीला. त्याच्यामुळेच होती. अरे त्र्यंबकेश्वर ह्या साईडला आहे. त्र्यंबकेश्वरला जायचं पण प्लॅन होता यार. पण कॅन्सल झाला कारण की नाही होतात. एवढं 140 किलोमीटर गाडी चालवणं. जायचं 140 किलोमीटर परत रिटर्न 41 किलोमीटर यायचं यार. 250 किलोमीटर इथे तर रिटर्नमध्ये होत आहेत. जायचं नको. शिर्डी करून जावे आपण घरी. पुढे आहे ना हे त्या मंदिराचं गेट आहे. इथे राहता राहील हा रोड आहे असं वाटतंय मला. लालपरी आपल्याला लालपरीने प्रवास करायला कधीच बंद केलं. पण
मिस करतो लहानपणीचा, कारण की लहानपणीचा प्रवास लहानपणी छानच आहे, खूप मजा येते. तेव्हा शेवटची रिक्षा नाही ती वाटते मलाही शेवटची रिक्षा घेऊन जातो तो मुलगा. त्या पुढे एकदा माझी दिसणार नाही आपल्याला. आज आपण गाडी नाही घेतलं, 50, 60, 70 जास्तीत जास्त झालं कधी त्या 80 नाही तर मग आहे गाडी चालवा आरामात मध्ये घेत चालू. अरे यार तुम्ही काय शिका दिवसाने वगैरे ॲक्च्युली कचरा गेला. ठीक आहे, आता ब्लॉग बघितला, ब्लॉग आवडला तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका विनायक ब्लॉग्सला. असंच मोठ्या ब्लॉगिंगमध्येच येणार आहे आपण आता ब्लॉग्स वगैरे जा मोठं ब्लॉग्स वगैरे कोणते असेल दाखवण्यासारखं तेच ब्लॉग बनवीन. बाकी ब्लॉगिंगमध्ये पण मोठ्या ब्लॉगिंगमध्ये पण आपले ब्लॉग होत आहेतच. हो हो चालेल, खूप भारी गाडी ग्राफिक केली होती की जे आपण मोठं ब्लॉग बनवतो त्यात पण आपले ब्लॉग्स होत आहेतच. त्यामुळे मी विचार केला की मोठं ब्लॉगच बनवावं. आणि आपण आता जिथे पण झालं तिकडे आपली यायला नसतं आपल्याजवळ, काही असतं आपल्यासोबतच, टेन्शन नाही आपल्याला. आता मोठं मोठं ब्लॉगमध्येच यायचं आपल्याला. हा ब्लॉग मी इथे एडिट करतोय. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका विनायक ब्लॉग्सला. बाय बाय पब्लिक आणि वन्स अगेन हॅपी न्यू इयर पब्लिक. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.